आज छान अशी बनवली आहे शेवग्याची शेंगेची आमटी. बरेच दिवस झालं शेवग्याच्या शेंगाच आणल्या नव्हत्या. काल बुधवारच्या बाजारातून येताना मी शेंगा आणल्या. मी गेले होते वैरागला, थोडं सामान आणायचं होतं. काय केलं, त्या ताई मावशी गेल्यानंतर आम्ही ह्याला फवारा मारला, नवीन टोमॅटोला फवारा मारला आणि वैरागला गेलो. मला थोडं शुक्रवारी जो कार्यक्रम असतो आषाढ महिन्यामध्ये, तुम्ही करता का? आमच्या इथे काय करतात, गावाला सगळीकडेच करतात. आषाढ महिन्यामध्ये आहे ना, शुक्रवार मंगळवार कार्यक्रम असतो. त्याचं सामान आणायला मी गेले ते वैरागला. तोपर्यंत आत्याने येऊसपर्यंत भाकरी भात बनवला. शेवग्याची शेंग मीठ घालून शिजायला घातली, कारण काय होतं, मग छान मीठ शिरतं. थोडे शेंगा भाजलेत भुईमुगाच्या. आणि मग मी आता ह्याला आमटीला फोडणी घालणार आहे. आणि इकडे बघा, मामांनी हे केलेलं आहे, छान असे टॅमॅटो आम्ही इथपर्यंत निवडून भरलेत. 10-11 कॅरेट झालेत. कॅरेट कमी पडलं म्हणून हे गेलेत कॅरेट आणायला. तर मी फोडणी घातली आल्यानंतर आमटीला. लसूण, कोथिंबीर कुटून, जिरे मोहरी, टॅमॅटो घातले. आता टॅमॅटो असल्यामुळे छान शेवग्याच्या शेंगाची आमटीला आता टॅमॅटो पाहिजेलच. आणि नंतर मग वरून काय केलं, शेंगदाण्याचं कूट घातलं. आता काय करतो आम्ही, शेंगदाणे पण मिक्सरलाच वाटतो, कारण खलबत्ता मला आणायला जायलाच वेळ नाही आहे. तो आमच्याकडे खलबत्ता त्यावेळेस सवय लागली होती खलबत्त्याची, पण आता काय मिक्सरची सवय लागली आहे. आणि घरचाही सूर घालून छान अशी बनवली शेवग्याची शेंगेची आमटी. तुम्ही कशी बनवता ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता थोडंसं ताट झाकून ठेवते, म्हणजे कूट छान असं, म्हणजे त्याच्यामध्ये शेंग्याला हे होईल, चव लागेल. आणि चला तुम्हाला दाखवते टॅमॅटो भरलेले. कॅरेट केवढी झालीत आणि किती सुंदर असे टॅमॅटो आहेत. पण आमच्या टॅमॅटोला भाव काय मिळत नाही आहे. त्या दिवशी आम्ही कंटाळून 10 रुपये किलोनी लावली तरी त्यांना नको वाटत होती. 10 रुपये म्हणजे किती आहेत सांगा. आणि टॅमॅटो बघा किती स्वच्छ असे भरलेले आहेत. आणि जास्त पिकलेले पण आम्ही काढत नाही, असे कच्चेच काढतो. तर एक 15 कॅरेट होतील. तर कसा वाटला व्हिडिओ?